अधिक मास सण लेक जवळच्या कौतुकाचा आपल्याकडे नवीन नवीन लग्न झालेल्या मुलीचा आणि जवळच्या मोठ्या उत्साहात अधिक मासामध्ये कौतुक केलं जातं. छान धोंड्याचं जेवण, वेगवेगळ्या प्रकारची धोंडी, तांब्याची भांडी, चांदीची भांडी, सोन्याची अंगठी, नवीन कपडे अशा पद्धतीच्या भेटवस्तू जावयाला दिल्या जातात. माझं लग्न झाल्यापासून माझी मम्मी अधिक महिन्यामध्ये माझ्या नवऱ्याचं खूप जास्त कौतुक करते आणि आता इंटरनेटमुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. माझी पण खूप इच्छा होती अशा पद्धतीने कौतुक करण्याचं, तर यावर्षी मी अनायशा माहेरी होती आणि माझे हस्बंड पण आले होते. मी मस्तपैकी आज मोठ्या उत्साहाने माझ्या घरी हा सण साजरा केलेला आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला तर धोंडे, आमच्याकडे प्रकारचे धोंडे केले जातात. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारचे धोंडे असतात. तर माझ्या घरी माझ्या मम्मीने अनारसे, लाडू, त्यानंतर तिळगुळाचे धोंडे तयार केले होते, पुरणाचे पण केले होते, पुरणाचं जेवण केलं होतं. ज्या दिवशी आम्हाला करायचं होतं धोंड्यात सण साजरा, त्या दिवशी आम्ही मस्तपैकी रांगोळी काढली होती आणि बघा कशी छान सजावट केलेली आहे. मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. नवीन कपडे घेतले होते, नवीन साडी आणि प्रकारचे धोंडे. हे माझ्या मम्मीच्या घराचं मंदिर आहे. सर्व तयार झाल्यानंतरची फायनल तयारी आहे. तुम्ही बघा आणि मी कशा पद्धतीची तयारी केली आहे, कसं सण साजरा केला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. ते सर्व आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी मिळून तयारी केली आहे आणि सर्वांनी मिळून हा सण छान मजेशीर साजरा केलेला आहे आणि माझ्या नवऱ्याचं भरभरून आम्ही कौतुक केलेलं आहे. तर तुम्हाला माझी सजावट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. छान असं मस्तपैकी सजावट केलेली होती. तर आमची फायनल तयारी आहे. छान अशी रांगोळी काढली होती बाहेर मस्तपैकी. छान छोटीशी तयारी केली होती, पण इतका उत्साह होता आणि इतकं मनोरंजन, इतकं मज्जा आली होती आम्हाला करण्यात आणि साजरं करण्यात. आम्ही विसरू नाही शकणार. खूप मजा आली होती. माझे मम्मी पप्पा आहे, माझा भाऊ आहे जो बापाकडे गेलेला आहे, तो बघत असेल आम्हाला. माझ्या मम्मीने मस्तपैकी आमच्या दोघांचं स्वागत केलं. मी छान साडी घातली होती. मी कशी दिसत आहे मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि छान मस्तपैकी आम्ही तयारी केली. बघा किती उत्साह आहे आमच्या घरी. छोटीशी तयारी आहे पण मजा आली करायला. अशा गोष्टी केल्या ना तर मनाला खूप प्रसन्न वाटते आणि आपल्या हसबंडला पण फार असं कौतुक वाटते की अरे वा, आपल्यासाठी किती छान असं केलेलं आहे सत्कार सोहळा. माझे पप्पा आहे, माझ्या हसबंडचे पाय धुत आहे. आता जवळची पूजा विधी. छान असे नवीन कपडे केले होते पप्पा मम्मीने माझ्या हसबंड साठी. हे छोटे छोटे प्रोग्राम असतात पण मनाला किती शांती देते ना. हे आपले संस्कार आहे. नवीन कपडे आणि एका तांब्याच्या प्लेटमध्ये माझ्या मम्मीने 33 असे अनारसे केले होते, म्हणजे धोंडे, आणि त्यावर असं तुपाचा दिवा लावून ते हसबंडला अर्पण केले होते. नंतर माझ्या मम्मीने माझे पाय वगैरे धुवून माझी पण पूजा विधी केली माझ्या मम्मीने. नवीन साडी, छान अशी साडी घेतली माझ्या मम्मीने माझ्यासाठी. छान असा प्रोग्राम झाला होता आमचा. 5 जणांनी मिळूनच आम्ही इतका एन्जॉय केला ना, खूप मजा आली. मला अशा गोष्टी करायला खूप आवडते आणि मी खूप मनापासून आणि आवर्जून करते. तुम्ही तुमच्या घरी कशा पद्धतीने हा सोहळा कसा साजरा करता मला कमेंट करून नक्की सांगा. नंतर आम्ही ताटावर उठायच्या पहिले एक एक घास खाल्ला. नंतर माझ्या मम्मीने माझ्या पप्पांना पण धोंडे दिले. नंतर मी पण माझ्या हसबंडला धोंडे दिले. त्यांचे पाय वगैरे धुवून पूजा वगैरे करून छान धोंडे दिले त्यांना. माझ्या घरी देत असते माझी मम्मी, म्हणजे हसबंडला देत असते माझी मम्मी धोंडे दरवर्षी, म्हणजे जेव्हा ही अधिक मास येईल तेव्हा 3 वर्षानंतर. नंतर मी माझ्या हसबंडला दिले. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी पुरणाचं जेवण केलं. माझ्या मम्मीने मस्त पुरणाचा स्वयंपाक केला होता. छान असा सोहळा आमच्याकडे पार पडला. तुम्हाला माझा सोहळा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. काही फोटोज आहे, नक्की बघा. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा आणि तुम्हाला माझा अधिक मासाचा प्रोग्राम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.
अशा प्रकारे आम्ही मोठ्या उत्साहाने हा प्रोग्राम पार पाडला. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.